रूल्स असे आहेत हा, बोल, तुम्ही बोल. दोघंही याला हात लावू शकत नाही. काय सांगते मी लावतोय बघ हात अजिबात नाही लावायचा. दोघांनी हात मागे धरायचे आणि तोंडाने केक खायचा आणि जो कोणी पहिले खाईल ना तो अन्वी सोबत डेटवर जाईल. Come on, Kenny. थोडा हळू हळू फक्त हळू हा, ready? चलो 1, 2, 3, go! थोडा हळू ओढू. थांब ना जरा. या हो चला 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 आम्ही नानाकडून चावी घेऊन येतो हा. हो अहो हा किती या बरं आता काय इथे चावी तर आणू दे काय झालं तुम्हाला काही ऐकू येऊन नाही राहिलं का गाण्याचा आवाज ऐकू येऊन नाही राहिला तुम्हाला अरे हो हातूनच येतं. अगं म्हणजे सुनबाई आतमध्येच आहे. ते इंग्रजी गाणं कायला ऐकते ती ते एवढ्या मोठं ना हो ना सुनबाई असली गाणी काय ती पण एवढ्या ना. चोर शिरला का वाद कुणी आहे वाटतं आतमध्ये अरे बैताड चोर आतमध्ये शिरला असता तर गाणी कशाला लावली असती त्यांनी. तुम्ही विचारा बरं हळू हळू राधिका राधिका बेल ऐकू जात नाही नौक ऐकू जात नाही. अबे कोण आहे बे एवढा ना गाणी लावली. कुणीतरी आहे बरं आतमध्ये मोठ्याने विचारा बरं बेल वाटव बेल वाटव. विचारा बरं हॅलो राधिका राधिका कशाला असेल अरे कोण आहे आतमध्ये. उडायचा का नाही नाही थांब ग अरे कोण आहे आतमध्ये अरे बाबा अरे सौमित्र अरे तू इथे यावी नानाजींकडे. कोण मित्र अगं ओळखलं नाहीच कायला तू नाही ना गुरुचा मित्र कॉलेजमध्ये सोबत शिकायचे हा तो रामनगरचा बनाटींचा का करेक्ट बनहट्टी. बाई लहानपणी केवढा रोड होता आता पाय बरं केवढा लट्ट झालाय वाकू नको बाई हसू गिरा लहानपणी लहान होता तू अरे नानासाहेब नमस्कार. अरे वा वा वा. काय तुम्ही म्हणजे काय कळवलं नाही फोन नाही काय. अहो सुनबाई आणि तुम्हाला सर्वांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. चांगलं केलं उत्तम. अरे लपाड इकडे गेलास आणि एकदम नागपूरकर झालास काय रे. आठवण आली काय नाना आजोबाची. हो आली. आली म्हणतोय एक नंबर फाजीलेस तू. तुला माहितीये काय तू नाहीच म्हणून नानींनी आंबे सुद्धा मागवले नाहीत. काय सांगताय हो खरंच. पण चला बरं झालं तुम्ही सगळे आलात छान वाटलं. आता फर्स्ट क्लास गप्पा मारू मजा करू हा. आणि हो या वेळेला लक्षात ठेवायचं लवकर इथून जायची घाई करायची नाही. वहिनी तुम्हाला सांगून ठेवतो लक्षात ठेवा. हा अजिबात जाणार नाही तुम्ही म्हणताय तर आम्ही थांबू. म्हटलं जरा फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटायला येतो. आपण नानासाहेब बघा ना मग असून बेल वाजवतो नॉक करतोय दार उघडत नाही कोणी. नाही पण राधिका घरात नाही आहे. अहो पण आतून गाण्यांचा आवाज येतो ते देखील इंग्रजी गाणी. आवाज येतो का. काहीतरी गोंधळ चाललाय आत. दादाला कळवायला हवं आई बाबा आलेत ते. बरं मग मी एक काम करतो लॅचकी घेऊन येतो. आपण दरवाजा सरळ लॅचकीने उघडूया आणि आज जाऊन बघूया काय आहे ते. हा हा ऐकतो चल नानी आजीला भेटूया. चल 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 चल. सौमित्रचा मेसेज.
आई बाबा नागपूरहून आले. आत्ता आत्ता कसे काय आले? अथर्वनी हट्ट केलेला असणार. घरी जावं लागेल, पण काम पण भरपूर आहे. पानवलकर सरांना विचारते. हॅलो पानवलकर सर, त्याचं असं झालंय की आता आई बाबा आलेत नागपूरहून, अथर्व पण आहे, तर मला जरा घरी जावं लागेल. चालेल का? थँक्यू सर. तुम्ही सांभाळाल ना? ओके, थँक्यू. एक्सक्यूज मी, हो म्युझिक का बंद केली? आणि कोण तुम्ही? कोण तुम्ही? तू कोण आहे बे भाईताडा? हा? आणि इथे काय करून राहिला? काय गुरुनाथ सुभेदार, सांगा यांना मी कोण ते. बोल गुरुनाथ. का बापाला बाप म्हणायची लाज वाटते तुला? हे बाबा आहेत माझे. तुम्ही निघा बरं. केडी निघ. चला निघा बरं प्लीज. चल जा ना तू. तुमचं काय? तुम्ही पण निघा इथून. मी कशाला निघू? कशाला म्हणजे? तू इथे आला कसा? आणि का रे, हे सुनबाई घरात नसताना हे असले उद्योग करतोस? बाबा एक मिनिट. राधिकाचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये. तिला उगीच मध्ये खेचू नका. हे माझं घर आहे आणि मी इथेच राहणार. घराचा रुबा कुणाला दाखवून राहिला तू? आम्हाला का विसरलास? लहानाचा मोठा आम्ही तुला केलाय. आलं ना ध्यानात? आणि ही काय करते इथे? इथे काय काम हिचं? चले बाहेर. चल बाहेर. हे बघा, हा जिथे असेल तिथेच मी असणार आहे. मी क्लिअर करते हा तुम्हाला हे पहिलेच. क्लिअर बिअर नंतर कर ग बाई. आधी आमच्या घरातून गेट आउट हो बघू. आमच्या घरातून म्हणजे? एक मिनिट. हे तुमचं घर नाहीये, कळलं ना? तुमचं घर तिकडे नागपूरला. आमचं नाहीये, पण आमच्या सुनेचं तर आहे ना. ये तू काय बोलतोयस? तुला तरी कळते का? राधिकेचे सासरे या नात्याने त्यांना या घरात राहण्याचा अधिकार आहे. ये तू शनिया, तुला एकदा घराबाहेर हाकललं ना तरी परत आलीस या घरात. हा, जनाची नाही तरी मनाची ठेव ना. हे त्यांच्याकडे काय बघतो? मी सांगतोय ना तुला. नाही, मी सांगतो. मी काय बोलतो ते सांगतो. हो नाना, तुम्ही मध्ये पडू नका. आणि का हो बाबा, तुम्ही हिला बाहेर जायला सांगताय? या नानांना सांगा ना बाहेर जायला. आणि सौमित्र का आलाय मध्ये? यांना काढा ना बाहेर आधी. अरे कुणाची बरोबरी करून राहिला? नाना साहेबांची आणि हिची? शे, लाज वाटते मला. अरे एवढा मोठा घोडा झालायस, पण लहान लहान मुलांना गोळा करून हे असले उद्योग करतोयस? काय रे, काय काम नाही तुला? ऑफिस वगैरे नाही का? की दिवसभर हिच्यासोबत फिरणार आहेस? नाही, तीच वेळ येणार आहे. हे तू मध्ये बोलू नकोस हा. नाही, मी शांतच बसणार आहे, पण तू दलदलीत रुतत चालल्यास ते बघ आधी. हे बघ, तू मध्ये बोलायचं काही काम नाहीये. अरे मला नाहीच पडायचं रे बाबा मध्ये. कोण स्वतःहून अंगावर चिखल उडवून घेणार आहे? ह्यातून निष्पन्न काय होणार आहे? पूर्ण तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ.
तुम्ही या दोघांना काढा बाहेर, या नानांना काढा आधी बाहेर. ते जाणार नाहीत. माझे व्यायी आहेत ते, माझ्या सुनेचे वडील. आलं ध्यानात? बाहेर तुम्ही जायचं. चल काय, चल बाहेर हो. बाहेर हो, बाहेर हो. आई बाबा तुम्ही एकदम अचानक असे अथर्व कुठे आहे? अथर्वने हट्ट केला का? नाही ना ग बाई, अथर्व आता नानीजींकडे गेलाय. तू मोठा कायला हट्ट करते? आम्हालाच वाटलं बाई तुला पाहावं, तुझी आठवण आली, तुला पाहायसाठी आलो आणि हा सगळा गोंधळ पाहिला ना. हो पण काय झालं काय इथे? सांगतो मी सगळं सांगतो तुला नंतर. म्हणा आता आई बाबा आलेत तुझे, भेटून घे ना त्यांना आधी. तुम्ही सगळेजण बसा निवांत, मी चहा आणतो सगळ्यांसाठी. हा अरे सम्या, अगं, माझ्या हातचा चहा आवडेल ना. मी करते चहा. राधिके राधिके शांत हो, शांत बस तू. बसा सगळ्यांनी निवांत. भाऊसाहेब आणि तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. बसा बसा. काय बाई, बस. आई नागपूरला सगळेजण कसे? आई बाई, नागपूरला तर सगळं आलबेल आहे, पण तू असा झालेला काय पालट पाहून तर मी एकदमच भाव चढून गेले. छान दिसते एकदम सायबीन. एकदम रुबाबदार. काय ना यांच्या बरोबर तुम्ही पण माझी गंमत करून राहिले का? बरं म्हणजे काय राधिका, ते आहे ते आहे. अगं तू स्वतःच्या हिमतीवर राधिका मसाले उद्योग सुरू केलास आणि आज तू मालकीण आहेस त्याची. अगदी बरोबर. आणि यासाठी तुला 100% मार. अगं सून म्हणून तर तू एक नंबर आहेसच, पण आज उद्योजिका म्हणून देखील एक नंबर झालीस. अगं ते बोललीस ना, ते तू करून दाखवलं. हो साहेब, आता तुम्ही बदललेलं सोन्याचं रूप पाहिलंय. आता उद्या बघा ऑफिस कसं फाटले ते. अहो तेवढीच तर उत्सुकता आहे आता. मी तर म्हणतो ते आजच जाऊया ऑफिसात. तू म्हणत होतीस हा, की मी म्हणालो? आता तुम्ही म्हणालात का मी म्हणाला? आपली मतं काही वेगळी आहेत का? तुम्ही तेही म्हणत होतात ना, चला चला पटापट जाऊया आपण घरी आणि राधिकासाठी स्वयंपाक करूया, एकदम राधिकाला सरप्राईज देऊया. मग दिवसभर राधिका बाहेर असते. नाही आई, तू अचानक कशी काय आली आता? घ्या चहा घ्या. मला सौमित्रांनी कळवलं. हो, मला अंदाज आला होता इथे काहीतरी गोंधळ आहे, म्हणूनच कळवलं मी. नाही नाही, बरं झालं तू कळवलंस ते. हे दोन मैत्रिणी इथे काय आली ती? अहो हे सगळं बोलणं होतच राहील. तुम्ही एक काम करा, चहा घ्या आणि संध्याकाळी नाश्त्याला या. नानाजी चला, आपलं बागकाम राहिलं ना, पूर्ण करूया. चला चला. जा बाई राधिका, तू फ्रेश हो, मी आवडते सगळं इथलंच. आई आलीच मी. हा आई घ्या. शनायाची पॅक म्हणजे अथर्व सांगत होता तेच बरोबर आहे. म्हणजे ही बैतड अजूनही या घरात गुरुसोबत राहते. तुम्हाला सांगते, आमच्या यांना ना सध्या कुकिंगचं वेळ लागलाय. हो का? का म्हणता? हो, तेव्हाच आले नाही ते. ऐकलं का ना? नानाजी का करून आले? हे घ्या मटर घातलेले गरमागरम पोहे. हो, या, या. नानाजी काहून बरं तुम्ही एवढं सगळं केलं? चला बोला. काय ना बरं करायचं एवढं सगळं? नाही याच्या बदल्यात मी भरपूर काही वसूल करणार आहे, लक्षात ठेवा. काय भारती, काही काय बोलताय? गंमत केली ग. नाही नाही, असू दे असू दे, मी करेन ना चणे पोहे तुमच्यासाठी. तुम्हाला भारी आवडतात ना? तुमच्या हातचे सगळे पदार्थ यावेळी मी खाणार आहे. हा, अगदी सावजी सुद्धा. आई बाई, सावजी का? करेन करेन, सावजी तर नक्की करेन. मला भारी आवडतात ना, आमच्या गुरुलाही भारी आवडते.
अहो असू दे, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. तुमचा मुलगाच आहे की नाही, तुमच्या मनात येणारच. आई वडील नेहमीच काळजी करतात आपल्या मुलांची. हो, पण काही काही मुलं ते ऋण फेडत नाहीत ना. हा, आता त्याच्या तोंडात सारखं त्या महामायाचंच नाव असतं, हा भाग वेगळा. म्हणून त्याचा विषय ते काढलेला मला आवडत नाही. आपण आपल्या मुलाबद्दल कधीच काही बोलू नये, असं काही असतं का कधी? आपण जन्म दिलाय, त्याला लहानाचा मोठा केलाय, एवढे संस्कार केले त्यावर. त्याचे चांगले पान फेडले ना त्यांनी. हो साहेब, शांत शांत शांत. नानासाहेब, खरं म्हणजे ना आम्ही इथे आलो नागपूरहून, असं वाटलं की सुनबाईच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळेल. उन्हाळ्याची सुट्टी नातवासोबत सुनबाईसोबत छान आनंदात घालवू इथे. पण कसलं काय, आल्या आल्या त्या बैताड शनायाचं दर्शन झालं आणि माथं ठणकलं माझं. नानासाहेब, तुम्ही खरं सांगा, आमच्या अपरोक्ष इथं काय घडलं? तसं तर सुनबाईवर नाराज आहेच मी. एका शब्दानं सांगितलं नाही आम्हाला. आता तिला या सगळ्यातून नसेल वेळ मिळाला फोन करायला. आता तिच्या एवढ्या विवंचनात त्यात ती काय काय म्हणून लक्षात ठेवील. खरंय नानासाहेब, सुनबाईचं दुःख सहन नाही होतो आम्हाला. प्लीज प्लीज कृपा करून तुम्ही सांगा इथे काय घडलंय. अहो जाऊ दे, सांगा तुम्ही यांना. त्यांनाही कळू दे ना त्यांच्या अपरोक्ष इथे काय काय घडून गेलं ते. बर, सांगतो. माझ्याच घरातून मला जायला सांगायचं नाही. हा, मी काढलेलं नाहीच आहे. हे दोघं इथे राहणार असतील तर मी आणि शनाया सुद्धा इथेच राहणार. आवाज खाली. नाही तर काय करशील? दादा, बाजूला हो, बाजूला व्हा तुम्ही. This company is formed by me. Myself Radhika Subedar, Director of Radhika Masale. जे बी कसं आहे, तुमचे आणि आमच्या कंपनीचे जुने संबंध आहेत, म्हणून मला वाटलं की तुम्हाला वॉर्न करावं इतकंच. बाकी तुझ्या या अशा वागण्याला इथे थारा नाही ना. नाही 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 वहिनी, तू आता माझ्या डोळ्यासमोर निघून जा. मी या घराचा मालक आहे आणि मी हे घर सोडून जाणार नाही. नाही नाही, तुमच्याबद्दल मी काही म्हणतच नाहीये. मी शन्याबद्दल बोलते. अच्छा, तू एक काम कर, तू काही दिवस ईशाकडे जाऊन राहा, आपण मग बघू काय करायचं. अरे यार, हे ऑरेंजेस का आलेत? सनाय, तुला किती वेळा सांगितले ऑरेंजेस काय? आई बाबा आहेत ना माझे. हो, पण ते का आले तिथे? काय माहिती यार. हे अथर्वला सोडायला आले असणार. सुट्टी होती ना त्याची, गेला होता नागपूरला, आले त्याला सोडायला. पण काय बोर होईल यार आता. ते सतत टॉन्स मारणार, काहीतरी बोलत राहणार, सतत आपले सगळे प्लॅन्स फ्लॉप करणार. असं नाही होणार. आता त्यातल्या त्यात एक बरं झालंय की तू ईशाकडे गेलीस राहायला. आता हे कशाला येतील ईशाकडे? ते नाही येणार, पण ते तुला पण ते नाही येऊ देणार ना. असं नाही होणार शनाय, मी करतो ना मॅनेज. तू कशाला टेन्शन घेतेस? मला टेन्शन वेगळ्याच गोष्टीचं. आई बाबा इथे येणार आहेत हे जर राधिकाला माहिती होतं तर तिने मला का नाही सांगितलं? ती का सांगेल तुला? तिने मुद्दाम बोलून घेतलं असणार आहे. आणि मला तर वाटतं तिला पार्टी बद्दल पण माहिती असेल, म्हणून तिने आत्ताच बोलून घेतलं त्यांना. मला कळतच नाही तिच्या डोक्यात नक्की काय. आता मी कसा राहू? इकडे आड तिकडे विहीर, मधल्यामध्ये माझं भज.